नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हा सुंदर असा टेबल रनर बनवायला शिकणार आहोत। हे ग्रॅनी स्क्वेअर कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि ह्या ग्रॅनी स्क्वेअरचा वापर करून आपण हे सुंदर असं टेबल रनर बनवणार आहोत। पहा, डेकोरेशन म्हणून मी ह्या फुलांच्या मध्ये एक एक मोती लावलेला आहे। चला तर हे टेबल रनर आपण आता बनवायला घेऊयात। हे टेबल रनर बनवण्यासाठी मी अशी ही 4 रंगाची लोकर वापरलेली आहे। ग्रॅनी स्क्वेअर बनवायला ही गुलाबी आणि हिरवी लोकर वापरलेली आहे। अगदी 10 ते 15 ग्रॅम दोन्ही लोकर लागलेली आपल्याला, म्हणजे ही 15 ग्रॅम आणि ही 15 ग्रॅम। थोडी मागे पुढे होऊ शकते, तुमची विण कशी आहे, घट्ट आहे लूज आहे त्याच्यावर अवलंबून आहे। तर मला एक 15-15 ग्रॅम लोकर लागलेली आहे, कारण ह्याच्यातून आपण 11 ग्रॅनी स्क्वेअर बनवलेले आहेत। त्यानंतर 70 ग्रॅम ही ऑरेंज लोकर लागलेली आहे आणि 50 ग्रॅम ही क्रीम रंगाची लोकर। त्यानंतर 1.75 mm हे क्रोशे हुक मी वापरलेलं आहे। चला तर आपण हा टेबल रनर कसा बनवायचा ते पाहूयात। या टेबल रनरसाठी आपल्याला असे 11 ग्रॅनी स्क्वेअर लागणार आहेत। अशा प्रकारे हे मी आधी अर्धेच बनवून घेतलेले आणि हा असा ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच, तरी देखील पुन्हा एकदा मी दाखवते हा ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा। आणि अशा आपल्याला 11 ग्रॅनी स्क्वेअर बनवून घ्यायचे आहेत। तर पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला हा ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा। सर्वप्रथम 5 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 आणि हा एक 5 चेनचा सर्कल करायचा आहे। 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि 2 चेन टर्निंगच्या। अशा प्रकारे ह्या रिंगमध्ये आपल्याला 8 खांब घालायचे आहेत। हा पहिला खांब झालेला आहे, हा दुसरा खांब, 2 चेन, तिसरा खांब, 2 चेन। ह्या प्रकारे 8 खांब घालून घ्यायचे आहेत। पहा, हे आपण 8 खांब घातलेले आहेत आणि मध्ये इथे 2 चेन घेतलेले आहेत। ह्या ठिकाणी 1 2 3 तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं आहे। ह्या गॅपमध्ये यायचं आहे। इथे घ्यायचे आहेत 3 खांब, तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। सेम गॅपमध्ये आणखी 2 खांब घ्यायचे। 3 खांब झाले। इथे घ्यायचे आहेत 2 चेन, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन। ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करू। हा राऊंड आपण पूर्ण केला। इथे क्लोज करायचं आहे तिसऱ्या चेनवर। ही लोकर मी इथे कट करते। पुढे आपण हे हिरव्या रंगाची लोकर लावणार आहोत। आता कोणत्याही एका गॅपमध्ये आपण हिरव्या रंगाची लोकर जोडून घ्यायची आहे। 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घ्यायचे आहेत, म्हणजे 3 खांब। त्यानंतर घ्यायचे आहेत 2 चेन आणि पुन्हा एकदा 3 खांब, 1 2 आणि 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब। अशा प्रकारची इथे शेल तयार केलेली आहे आपण। इथे घ्यायचे आहेत 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3 2 चेन घ्यायचे आहेत। पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब, 1 2
3. ह्याच प्रकारे विणून घ्यायचं आहे. ह्या गॅपमध्ये आता 3 खांब येतील, ह्या गॅपमध्ये शेल, 3 खांब, शेल, 3 खांब, अशा प्रकारे हे विणून घ्यायचं आहे. ते विणल्यानंतर पहा अशा प्रकारचा हा चौकोन तयार होईल आणि असे एकूण आपल्याला असे 11 चौकोन बनवून घ्यायचे आहेत. असे 11 चौकोन बनवल्यानंतर ह्यातला एक चौकोन आपल्याला घ्यायचा आहे मिडलसाठी. समजा हा आपण मिडलसाठी घेतलेला चौकोन आहे. ह्याच्या शेलमध्ये ही लोकर जोडून घ्यायची आहे. एक, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे, म्हणजे 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब अशी शेलमध्ये शेल तयार करायची. 1, 2, 3. 2 चेन घ्यायच्या, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन, 3 खांब अशी शेल इथे तयार होईल. ह्या प्रकारे हा चौकोन आपण पूर्ण करून घेऊया. हा अशा प्रकारचा आपला चौकोन तयार होईल. आपण इथे लोकर कट करून घेऊ शकतो किंवा तसंच डायरेक्ट कंटिन्यू करू शकतो. हा मधला पोर्शन आपण आता बनवणार आहोत. तर मी आधीच्या ग्रॅनी स्क्वेअरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं आपण पुढे वाढवायचं असेल तर कसं वाढवायचं. तर आपण हा चौकोन वाढवणार आहोत. आता इथे मी लोकर कट केली होती. तर ह्या शेलमध्ये आपल्याला पुन्हा एकदा लोकर जोडून घ्यायची आहे. सेम रंग किंवा तुम्ही दुसरा रंग वापरू शकतो. 1, 2, 3 चेन हा आपला पहिला खांब झाला. 2, 3, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. अशा प्रकारे शेलमध्ये शेल घातली. 2 चेन घ्यायच्या आहेत. ह्या पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1, 2, 3, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1, 2, 3. 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हा चौकोन विणून घ्यायचा आहे. आता इथे शेलमध्ये शेल येणार आहे. 2 चेन, 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल असं आपण हे इथपर्यंत विणून घेऊया. आता हा चौकोन आपण इथे पूर्ण करून घेतला. इथे 2 चेन घेतलेले आहेत. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे याच्यावर क्लोज करायचा आहे. त्यानंतर पुढच्या 2 खांबांवर स्लिप स्टिच घेत आपण ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. अशा प्रकारे शेलमध्ये पुन्हा एकदा शेल, 3 खांब, 3 चेन आणि 2 खांब, म्हणजे हे झाले 3 खांब. 2 चेन घ्यायचे आहेत. 3 खांब घालायचे आहेत. 1, 2, 3.
त्यानंतर इथे घ्यायचे आहेत 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 2 चेन घ्यायच्या, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, ह्याच प्रकारे हा चौकोन देखील पूर्ण करायचा आहे। 2 चेन 3 खांब, 2 चेन 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, प्रत्येक वेळी शेलमध्ये शेल येणार आहे आणि ह्या गॅपमध्ये 3-3 खांब आणि मध्ये 2 चेन। तर हा चौकोन आपण पूर्ण करू। हा राऊंड इथे पूर्ण झाला। ह्या ठिकाणी क्लोज करायचं आहे। पुन्हा एकदा स्लिप स्टिच घेऊन शेलच्या मध्ये यायचं आहे। शेलमध्ये शेल, 1 2 3, पहिला खांब, 2 3 खांब, 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 1 2 3, 2 चेन घ्यायच्या, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 आणि हा एक 3। सेम ह्याच प्रकारे हा चौकोन पूर्ण करायचा आहे आपल्याला। ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, प्रत्येक शेलमध्ये शेल येणार आहे आणि प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब येणार आहेत। तर हा चौकोन आपण पूर्ण करूयात। आता हा चौकोन आपला पूर्ण झालेला आहे। इथे 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचा आहे। त्यानंतर ही लोकर मी इथे कट करणार आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला वेगळा रंग वापरायचा आहे। तुम्ही ह्याच रंगाचे आणखीन काही बनवू शकतात, म्हणजे आणखी काही लेयर्स ह्या रंगाचे बनवू शकतात। मी इथे वेगळा रंग वापरणार आहे। आता मी इथे ही वेगळ्या रंगाची लोकर जोडून घेणार आहे। ही थोडी ऑरेंजसारखी लोकर आहे, तुम्ही कोणताही रंग जोडून घेऊ शकता। 1 2 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब। शेलमध्ये आपण लोकर जोडलेली आहे, शेलमध्ये आपल्याला शेल घालायची आहे। 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 1 2 3, 2 चेन घ्यायचे आहेत, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब येणार आहेत आणि शेलमध्ये शेल आणि मध्ये 2 चेन। अशा प्रकारे हा चौकोन आपण पूर्ण करून घेऊयात। अशा प्रकारे आता आपला हा चौकोन पूर्ण झालेला आहे। इथे आपण 2 चेन घेतलेले आहेत। हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करायचा आहे। त्यानंतरचे जे 2 खांब आहेत त्याच्यावर अशा प्रकारे स्लिप स्टिच घेऊन आपण ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे। 1 2 3, हा खांब झाला, 2 3, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब। दोन चेन घ्यायचे आहेत आणि गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3। चौकोनाच्या भोवती विणायची हीच पद्धत आहे। 2 चेन गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन गॅपमध्ये 3 खांब आणि शेलमध्ये येणार आहे शेल। ह्या प्रकारे ही ओळ विणून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ह्याच प्रकारे आणखी 2 ओळी विणायच्या आहेत। म्हणजे आता ही एक ओळ झाली
अशा आणखी 3 ओळी मी विणून घेते. ह्या चौकोनाच्या बाहेर ह्या ऑरेंज रंगाच्या 4 लाईन विणायच्या असं मी सांगितलं होतं, पण मी 1 लाईन एक्स्ट्रा विणलेली आहे. म्हणजे एकूण 5 लाईन विणलेल्या आहेत. पहा इथे हे शेलमध्ये आपल्याला मोजता येईल 1 2 3 4 आणि ही 5वी शेल. 5 शेल येईपर्यंत आपण ऑरेंज रंगाने विणून घेतलेलं आहे. आता इथे क्लोज करायचं आहे आणि ही लोकर मी इथे कट करते. आता ह्या चौकोनाच्या इथे आणि इथे असं 2 बाजूला आपल्याला एक डिझाईन विणायची आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या ग्रॅनी स्क्वेअरचा वापर करणार आहे. तर त्यासाठी आपण हे जे ग्रॅनी स्क्वेअर म्हणून घेतले होते, एक मध्ये लावलेला आहे, 5 ह्या बाजूला लावायचे आहेत आणि 5 ह्या बाजूला लावायचे आहेत. तर हे कसे लावायचे ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण हा जो चौकोन आहे याच्यावर जो क्रीम कलरने आपण विणलं होतं आणि ग्रॅनी स्क्वेअर पूर्ण केला होता, त्याच प्रकारे वरचा थोडा भाग विणायचा आहे, पण ह्याला जॉईंट करत जायचं आहे. तर 1 2 3 3 चेन, 1 आणि 2 खांब. ह्याच्यानंतर आपण 2 चेन आणि 3 खांब अशा प्रकारे शेल बनवतो. तसं न करता इथे आपण घ्यायचे आहे 1 चेन. 1 चेन घेतल्यानंतर हा जो चौकोन आहे ह्या चौकोनामधले ही शेल सोडून 1 2 आणि हे 3 गॅप स्किप करायचे आणि ह्या चौथ्या गॅपमध्ये आपण असं मागच्या बाजूने सुई घालून एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायची आहे 1 चेन. आता ही 1 चेन घेतल्यानंतर आपण ही शेल पूर्ण करून घ्यायची आहे. 1 2 3. पहा अशा प्रकारे आपण हा चौकोन आता इथे जोडत आहेत. पहिल्यांदा इथे शेल घातलेली आहे. आता इथे पुन्हा एकदा घ्यायची आहे 1 चेन आणि हा जो पुढचा गॅप आहे ह्या गॅपमध्ये सेम त्याच प्रकारे सिंगल क्रोशे. 1 चेन घ्यायची आहे. आता ह्या चौकोनामध्ये हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 3 खांब, म्हणजे आपली डिझाईन आहे तशीच कंटिन्यू राहणार आहे. 3 खांब, 1 चेन घ्यायची आहे. हा पुढचा गॅप आहे, ह्या पुढच्या गॅपमध्ये घ्यायचं आहे सिंगल क्रोशे. 1 चेन, ह्या चौकोनाच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 आणि 3. 1 चेन घ्यायची आहे. ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन. पहा अशा प्रकारे आपण हा चौकोन आहे ह्या मोठ्या चौकोनाला जोडत आहोत. आता 1 चेन घेतलेली आहे. ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये आपल्याला शेल घालायची आहे. एक 2 3. एक चेन घ्यायची आहे. हा जो पुढचा गॅप आहे ह्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे. 1 चेन घ्यायची आहे.
ही शेल पूर्ण करायची आहे. 1 2 3. पहा, अशा प्रकारे हा एक चौकोन आपण इथे जोडून घेतला. आता आपण इथे विणत न जाता इथे खाली विणत येणार आहेत ह्या शेलपर्यंत. तर इथे घ्यायचे आहेत 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3. पुन्हा 2 चेन, ह्या गॅपमध्ये घ्यायचे आहेत 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल घालायची आहे 1 2 3. पहा, आपण ही शेल पूर्ण केलेली नाही आहे. ह्या शेलमध्ये फक्त 3 खांब घेतले आणि इथून आपल्याला 1 चेन घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी असं दुसरं मोटिफ जोडायला घ्यायचं आहे. तर हे दुसरं मोटिफ कसं करणार, आपण 1 चेन घेतलेली आहे. आता ह्या चौकोनाच्या कोणत्याही एका शेलमध्ये शेल, इथे देखील आपण 3 खांबाची शेल घ्यायची आहे, म्हणजे शेल पूर्ण करायची नाही आहे. 3. हां, अशा प्रकारे आता ही डिझाईन आपली अशी टर्न होईल. हां, आता इथून आपल्याला इथे विणत जायचं आहे. तर आता हे 3 खांब घेतल्यानंतर 1 चेन घ्यायची आहे, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन ह्या नवीन मोटिफच्या ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3. सेम 1 चेन ह्या ठिकाणी, हा सिंगल क्रोशे घेताना मागच्या बाजूने सुई घालायची आहे आणि सिंगल क्रोशे, 1 चेन गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3. 1 चेन घ्यायची आहे, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन शेलमध्ये शेल घालायची आहे. तर पहिल्यांदा 1 2 1 3, 3 खांब, 1 चेन, आता ही शेल ज्या गॅपमध्ये जोडलेली आहे सेम त्याच गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घेऊन ही शेल देखील जोडून घ्यायची आहे. तर इथे मागच्या बाजूने मी अशी सुई घालते आणि ही जोडून घेते. त्यानंतर 1 चेन घेऊन ही शेल पूर्ण करायची. आता 3 खांब घातलेले आहेत, आणखी 3 खांब घातले की शेल पूर्ण होईल. 1 2 3. 1 चेन घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी ह्या मोठ्या चौकोनाच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, 1 चेन ह्या मोटिफमध्ये 3 खांब, 1 2 आणि हा 1 3. 1 चेन घ्यायची आहे. ह्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन ह्या मोटिफमध्ये 3 खांब, 1 2 3. 1 चेन घ्यायची आहे. पुन्हा ह्या
ऑरेंज मोटिव्हचा हा जो गॅप उरलेला आहे ह्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, एक चेन पहा. अशा प्रकारे आपण हे जे मोठं मोटिफ आहे त्याला हे छोटे छोटे मोटिफ जोडत आहेत. आता ह्या ठिकाणी आल्यानंतर पहा एक चेन आपण घेतलेली आहे. आता ह्या शेलमध्ये शेल 1 2 3 3 खांब, एक चेन घ्यायची आणि ही जी शेल आहे ह्या शेलच्या मध्ये एक सिंगल क्रोशे घालून इथे हे अटॅच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे असे हे आपले 2 मोटिफ इथे जोडून झालेले आहेत. आता इथे जोडल्यानंतर एक चेन घेतलेली आहे. ही शेल पूर्ण करायची. 1 2 आणि हा 3. आता मात्र 2 चेन घ्यायच्या. ह्या गॅपमध्ये 1 2 आणि हा 3 खांब, 2 चेन, 1 2 3 खांब, 2 चेन, शेल आहे ह्या शेलमध्ये 1 2 आणि 3 खांब, एक चेन घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला आणखी एक मोटिफ जोडायचा आहे इथे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, आता इथे हे 3 खांब आणि एक चेन घेतलेली आहे. तर ह्या नवीन मोटिफच्या कोणत्याही एका शेलमध्ये 3 खांब, म्हणजे ही अर्धी शेल आपण बनवत आहोत. 1 2 3, एक चेन घ्यायची आहे. आता पुन्हा डिझाईन ही टर्न होणार आहे इथे. ही एक चेन घेतल्यानंतर हे जे जोडलेलं मोटिफ आहे ह्याच्या ह्या पहिल्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, एक चेन, ह्या नवीन मोटिफच्या ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, एक चेन, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, ह्या ठिकाणी 3 खांब, 1 2 3, एक चेन. पहा इथे हा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये शेल घालायची आहे. तर 1 2 3, 3 खांब, एक चेन घ्यायची आहे. ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन. हे मोटिफ आपण इथे ह्या शेलमध्ये देखील जोडून घेतलेलं आहे. आता ही एक चेन घेतलेली आहे. ही शेल पूर्ण करायची. एक 2 3. आता 2 चेन घ्यायच्या आहेत. ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 2 चेन,
पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 2 चेन शेलमध्ये, 1 2 आणि हा एक 3 खांब घेतलेले आहेत. 1 चेन घ्यायची आहे. आता आपल्याला हे मोटिफ इथे जोडायचं आहे अशा प्रकारे. तर ही डिझाईन आपली आता इथे जाणार आहे. तर आता 1 चेन घेतलेली आहे. हे जे मोटिफ आहे ह्याच्या कोणत्याही एका शेलमध्ये अर्धी शेल म्हणजे आपले 3 खांब, 1 2 3, 1 चेन घ्यायची. आता ही डिझाईन पुन्हा आपली अशी टर्न होईल. ह्या पहिल्या मोटिफमध्ये एक सिंगल क्रोशे, 1 चेन, नवीन मोटिफच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 चेन, ह्या पहिल्या मोटिफच्या ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, 1 2 आणि 3 खांब, पुन्हा एकदा 1 चेन, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, हे जी शेल आहे ह्या शेलमध्ये 3 खांब, 1 2 3, 1 चेन घ्यायची आहे आणि ह्या आधीच्या ह्या 2 शेल जिथे जोडलेले आहेत त्याच ठिकाणी ह्या शेलमध्ये आपण ही शेल देखील जोडून घ्यायची आहे. म्हणजे इथे हा असा कोपरा तयार होईल. पहा, अशा प्रकारे आपण इथे ह्या शेलमध्ये ही शेल जोडून घेतोय. 1 चेन. आता ही शेल पूर्ण करायची. 1 2 3, हे 3 मोटिफ आहेत. ह्या तिन्ही मोटिफची शेल आपण इथे ह्या शेलमध्ये जोडून घेतलेली आहे. आता ही शेल आपण पूर्ण केली. हा चौकोनाचा हा जो बाजूचा गॅप आहे ह्यामध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, ह्या ठिकाणी 3 खांब, 1 2 3, 1 चेन. आता ह्या मोटिफमध्ये पुढचा गॅप आहे हा, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, ह्या ठिकाणी 3 खांब, 1 चेन, ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे. एक चेन. आता ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये 1 2 3 खांब, 1 चेन, ह्या मोटिफमध्ये ह्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे, 1 चेन, त्यानंतर ही शेल पूर्ण करायची.
1 2 3. आता इथे 2 चेन घ्यायचे आहेत, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 2 चेन, सॉरी 1 चेन, हे मोटिफ आपण असे जोडत आलो. हा एक जोडलेला आहे. आता हा मोटिफ इथपर्यंत पूर्ण करायचा, जसा हा केला होता तसाच. आता हे 3 खांब झाल्यानंतर 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये 1 2 आणि 3 खांब, 1 चेन. आणि हे मोटिफ आपल्याला इथे जोडायचं आहे. तर ही 1 चेन घेतलेली आहे आपण. ह्या मोटिफच्या कोणत्याही एका शेलमध्ये आपल्याला अर्धी शेल म्हणजे 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3. पुन्हा एकदा ही डिझाईन आपली अशा प्रकारे टर्न होणार आहे. एक चेन घ्यायची आहे. ह्या पहिल्या मोटिफमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, ह्या नवीन मोटिफच्या ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 1 चेन, ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, 1 चेन, इथे 3 खांब, 1 2 3, 1 चेन, सिंगल क्रोशे, 1 चेन. पहा, आता इथे शेल आहे. ह्या शेलमध्ये पहिल्यांदा घ्यायचे आहेत 3 खांब, 1 2 3, 1 चेन घ्यायची आहे आणि ही शेल जिथे आपण जोडलेली आहे त्याच ठिकाणी पुन्हा एकदा 1 सिंगल क्रोशे, 1 चेन, ही शेल पूर्ण करून घ्यायची आहे. 1 2 3, 1 चेन घ्यायची. हे जे मोटिफ आहे याच्या ह्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, ह्या ठिकाणी 3 खांब, 1 2 3, 1 चेन, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, 3 खांब, 1 2 3, 1 चेन, ह्या मोटिफमध्ये ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, 1 चेन. आता ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये आपल्याला विणायचं आहे. तर शेलमध्ये पहिल्यांदा येणार आहेत 3 खांब, 1 2 3, 1 चेन घ्यायची. हा जो मेन मोटिफ आहे त्याच्या ह्या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे, 1 चेन आणि ही शेल पूर्ण करायची. 1
2 3. पहा, अशा प्रकारे आपण हे जे ऑरेंज कलरचं मोठं मोटिफ आहे त्याला इथे 1 2 3 4 5 लहान मोटिफ जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून सलग विणत यायचं आहे इथपर्यंत. पहा, आता इथे ही शेल पूर्ण झालेली आहे. इथे घ्यायचे आहेत 2 चेन, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 2 चेन, 1 2, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 आणि हा एक 3, 2 चेन घ्यायचे आहेत. आता ह्या ठिकाणी शेल आहे, ह्या शेलमध्ये शेल येणार आहे. 1 2 3, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब, 1 2 3, 2 चेन घ्यायचे आहेत. पहा, हे मोटिफ हे पूर्ण झालं. आता हे आपल्याला पूर्ण करत जायचं आहे. तर 2 चेन घेतलेले आहेत, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन. आता ही शेल आपण अर्धी ठेवलेली आहे, 3च खांब घातलेले आहेत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा 3 खांब घालायचे आहेत. आता ही शेल आपली पूर्ण झाली. 2 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या 2 शेल जिथे जोडलेल्या आहेत त्या ठिकाणी सिंगल क्रोशे. पुन्हा 2 चेन, ही शेल पूर्ण करायची. 1 2 3, 2 चेन. पहा, ह्या शेल पूर्ण झाल्या. 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, ही शेल पूर्ण करायची आहे. 3 खांब, 2 चेन आणि ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे. अशी ही शेल पूर्ण केली. 2 चेन घेतल्या आणि ही शेल पूर्ण करायची. 1 2 3, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. 2 चेन घ्यायचे आहेत. आता जशी आपण ही बाजू पूर्ण केली तशीच ही बाजू देखील पूर्ण करून घ्यायची आहे. हीच पद्धत आहे. 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, शेलमध्ये शेल, शेलमध्ये शेल. तर ही बाजू आपण पूर्ण करून घेऊया. आता ही डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे. अशीच डिझाईन आपल्याला या बाजूने देखील विणायची आहे. त्यासाठी आपण काय करायचं, जे हे उरलेले 5 मोटिफ आहेत त्यातला हा एक मोटिफ मी घेतलेला आहे
जशी सुरुवात ह्या डिझाईनची केली होती तशीच करायची आहे. कोणत्याही एका शेलमध्ये आपण शेल विणायला घ्यायची आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 आणि हा एक 3 खांब झाल्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि 1 2 आणि 3 हे 3 गॅप सोडून चौथ्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, एक चेन, ही शेल पूर्ण करायची. एक चेन, ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे. ह्याच्यानंतर हे सगळे मोटिफ आपले इथे जोडले जाणार आहेत आणि जसा तो हा एक कोपरा तयार केला तसा हा दुसरा कोपरा तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी हे सगळे मोटिफ जोडून हा कोपरा मी तयार करून घेते. आता हे अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण हे मोटिफ जोडून घेतल्यानंतर ह्या बाजूला ह्या मोटिफच्या वर मी ह्या ऑरेंज रंगाच्या 1 2 3 4 5 ओळी विणलेल्या आहेत आणि ह्या 1 2 3 4 5 6 ओळी विणलेल्या आहेत. आता ह्या कशा विणल्या ते मी तुम्हाला दाखवते. ह्या बाजूला आपल्याला सेम विणायचं आहे, ऑरेंज 5 ओळी आणि क्रीम रंगाच्या 6 ओळी. आता हे जे 3 मोटिफ आहेत त्यातला हा एक मोटिफ स्किप करायचा आहे आणि हे 2 मोटिफ ह्या ठिकाणी जोडलेले आहेत. हा जो जोड आहे ह्या ठिकाणी आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 2 खांब म्हणजे 3 खांब घालायचे आहेत. ह्या पूर्ण डिझाईनमध्ये आपण 3 खांब आणि 2 चेन असंच विणलेलं आहे. हे 3 खांब झाल्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत. आता हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3 2 चेन घ्यायचे आहेत आणि ह्याच प्रकारे पूर्ण विणत जायचं आहे. आपण इथपर्यंत विणूयात. ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3 2 चेन, 3 खांब, 2 चेन. आता ज्या ठिकाणी हे 2 शेल एकत्र जोडलेले आहेत त्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन घ्यायच्या. गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन 3 खांब, 2 चेन 3 खांब, 2 चेन. ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये शेल घालायची आहे पुन्हा 3 खांब 2 चेन 3 खांब अशी. त्यानंतर पुन्हा 2 चेन 3 खांब. ह्या प्रकारे आपण इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. हा मोटिफ स्किप करायचा. मी इथपर्यंत विणून घेते. आता आपण हे पहा, प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन आणि शेलमध्ये शेल ह्या प्रकारे इथपर्यंत विणून घेतलेलं आहे. जसं इथे एक मोटिफ स्किप केलेलं आहे तसं इथे देखील एक मोटिफ स्किप केलं. ह्यानंतर काय करायचं आहे, इथे घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3 टर्न करायचं. हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3 2 चेन. आता सेम 2 चेन 3 खांब, 2 चेन 3 खांब असं प्रत्येक गॅपमध्ये 3 3 खांब येणार आहेत. ह्या शेलमध्ये शेल, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन 3 खांब. ह्या प्रकारे आपण इथपर्यंत विणून घेऊया. आता ही ओळ विणल्यानंतर इथे शेवटी इथे घ्यायचे आहेत 2 चेन,
आणि हा जो तिसरा खांब आहे ह्या खांबावर एक खांब घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 3 खांब 1 2 3. पुन्हा इथे 2 चेन घ्यायचे आहेत, गॅपमध्ये 1 2 3 खांब, 2 चेन 3 खांब, 2 चेन गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन गॅपमध्ये 3 खांब आणि ह्या ठिकाणी शेलमध्ये शेल 2 चेन 3 खांब. अशा प्रकारे आपण इथपर्यंत विणून घेऊयात. आता ही ओळ आपण इथपर्यंत विणून घेतलेली आहे. इथे आल्यानंतर काय करायचं आहे, हे 2 चेन घेतलेले आहेत आणि आपण इथे बघा 3 चेन घेऊन टर्न केलं होतं. तो 3 चेनचा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये देखील 3 खांब घालायचे आहेत आपल्याला. 1 2 3. पुन्हा इथे 1 2 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं. ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन 3 खांब, 3 खांब 2 चेन 3 खांब ह्या प्रकारे विणायचं आहे. शेलमध्ये शेल येणार आहे. पुन्हा 3 खांब 2 चेन 3 खांब आपण इथपर्यंत विणून घेऊया. आता ही ओळ आपली विणून झालेली आहे. चौथी ओळ आहे ही. इथे 2 चेन घेतलेल्या आहेत. आता इथे आपण 3 चेन घेतल्यानंतर इथे 4 खांब घातले, 3 खांब घातले होते गॅपमध्ये. तर हा जो पहिला खांब आहे म्हणजे पहिला खांब आहे ह्याच्यावर आपल्याला एक खांब घालायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे आणि हा खांब घातल्यामुळे इथे जो गॅप तयार झालेला आहे ह्या गॅपमध्ये देखील 3 खांब घालायचे आहेत. 1 2 3. 2 चेन 3 खांब, 2 चेन 3 खांब. बाकी आहे असंच विणायचं आहे. 2 चेन 3 खांब, 2 चेन 3 खांब आणि ह्या शेलमध्ये शेल इथपर्यंत आपण विणून घेऊयात. आता आपण ही ओळ इथे पूर्ण केलेली आहे. पहा ह्या बाजूच्या गॅपमध्ये 3 खांब घेतले. आता ही लोकर आपण इथे कट करूयात. आता पुढची जी डिझाईन आहे ती देखील अशीच विणायची आहे. फक्त सुरुवात कशी करायची आहे आणि कुठून करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ह्याच्यावर बघा, ह्याच्यावर ही जी डिझाईन विणलेली आहे सेम ही विणली आपण त्याच प्रकारे विणायची आहे. आता ह्याच्यातले हा 1 आणि हा 2 गॅप सोडून तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे. 1 2 3. पहिला खांब झाला, 2 खांब, हे 3 खांब, 3 खांब 2 चेन आणि 3 खांब. ह्या प्रकारेच आपल्याला विणायचं आहे. गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन गॅपमध्ये 3 खांब, इथे शेलमध्ये शेल, पुन्हा इथे विणत यायचं आहे. 2 चेन 3 खांब, 2 चेन 3 खांब आणि इथे 2 गॅप स्किप करायचं आहे. इथपर्यंत विणायचं आहे.
हे 1 2 3 4 5 6 7 8 8 गॅपमध्ये विणायचे. सेम इथे 1 2 3 4 5 6 7 8 गॅपमध्ये आपण विणणार आहोत. ह्या 8 गॅपमध्ये आपले 3 3 खांब येणार आहेत आणि शेलमध्ये शेल. अशा प्रकारे ह्या क्रीम रंगाने आपण ह्याच्यावर 6 ओळी विणून घ्यायच्या आहेत. ह्या 6 ओळी मी विणून घेते. आता आपण हे दोन्ही बाजूला विणून घेतलेलं आहे. ह्या बाजूला देखील हे क्रीम रंगाने विणलेले आहे आणि ऑरेंज सेम ह्या बाजूला ह्या मोटिफच्या वर हे ऑरेंज रंगाने आणि नंतर हे क्रीम रंगाने असं हे विणून घेतलेलं आहे. हे टेबल रनर आपलं ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. आता आपण ह्याला बॉर्डर बनवूयात ऑरेंज रंगाने. आता ह्या ऑरेंज रंगाने मी सर्वप्रथम ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये शेल घालणार आहे. 1 2 3 हा झाला आपला खांब. 2 3 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. ह्या गॅपमध्ये 3 खांब. सेम विणायचं आहे जसं आपण आधी विणत होतो. 2 चेन आणि गॅपमध्ये 3 खांब. दोन आणि हे 3 खांब. 2 चेन आणि 3 खांब असं विणत जायचं आहे. दोन चेन पहा आपण इथे ही बॉर्डर विणलेली आहे. इथे ह्या कॉर्नरमध्ये हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये देखील आपल्याला 3 खांब विणायचे आहेत. 1 2 आणि 3. 2 चेन घ्यायच्या आणि सेम गॅपमध्ये पुन्हा एकदा 3 खांब म्हणजे इथे देखील एक शेलसारखी तयार होईल. 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. हा कोपरा आहे. आपल्याला इथून ही डिझाईन इथे टर्न करायची आहे म्हणून आपण इथे अशी ही शेल तयार केली. आता इथे 2 चेन ह्या गॅपमध्ये 3 खांब. 2 चेन ह्या गॅपमध्ये 3 खांब. आता 2 चेन घ्यायच्या. पहा ह्या कॉर्नरवरच महत्त्वाचं आहे आपण कुठे कसं विणायचं ते. तर ह्या 2 चेन घेतलेल्या आहेत ना आपण ह्या गॅपमध्ये विणायचं या बाजूच्या. 1 2 आणि 3 खांब. 2 चेन ह्या ठिकाणी 1 2 3 खांब. पुन्हा एकदा इथे 2 चेन आणि 3 खांब. बेसिकली आपल्याला कॉर्नरवर शेल बनवायची आहे. 1 2 आणि 3. 2 चेन घ्यायचे आहेत. आता ह्या बाजूच्या गॅपमध्ये 3 खांब. 1 2
3. हां, इथे आपण ह्या कॉर्नरला शेल बनवली आणि ह्या कॉर्नरला शेल बनवली. दोन चेन, ह्या गॅपमध्ये 3 खांब, एक, 2 आणि 3. आता इथे 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. ह्या प्रकारे आपल्याला ही बॉर्डर विणून घ्यायची आहे. शेल झाल्यानंतर पुन्हा 2 चेन, 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन, ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, 3 खांब, ह्या शेलमध्ये शेल, शेलमध्ये शेल आणि ह्या कॉर्नरला आल्यावर इथे शेल, ह्या कॉर्नरला एक शेल. ह्या प्रकारे आपण ह्याला बॉर्डर विणून घेऊयात. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. तर आपण ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. ह्यानंतर स्लिप स्टिच घेऊन मी ह्या शेलच्या मध्ये येणार आहे. ह्या शेलच्या मध्ये 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. 2, 3, 4, 5 खांब घातलेले आहेत. त्यानंतर इथे 1, 2, 3, 1, 2, 3, 4 आणि 5 खांब घालायचे. पुन्हा ह्या गॅपमध्ये 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5 खांब, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5 खांब. ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ह्याला ही बॉर्डर विणून घ्यायची आहे. आता आपली ही संपूर्ण बॉर्डर बनवून झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या फुलांच्या मध्ये मी असा एक एक मोती लावून घेतलेला आहे आणि हे आपलं सुंदर असं टेबल रनर तयार झालेलं आहे. आता हे किती मापाचं तयार झाले ते आपण मोजूयात. इथून जर आपण मोजलं तर
साधारणतः 40 इंच एवढी लांबी आहे आणि आपण हे मिडल पॉईंटला जर अशी रुंदी मोजली तर इथून आणि इथे 15 इंच एवढ्या रुंदीचं हे टेबल रनर तयार झालेलं आहे. आणि टेबल रनरची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तसे कमेंट करून सांगा की तुम्हाला हे टेबल रनर कसं वाटलं. धन्यवाद.